ट्रक लाईनच्या ड्रायव्हरला गुटखा तंबाखूचं व्यसन कधी लागतं हे कळत नाही, पण ही गोष्ट अशा ड्रायव्हरची आहे ज्याला कवितेचं व्यसन लागलं आणि आता तो थेट कुसुमाग्रज आणि गुलजारांच्या कवितेवर PhD करतोय. ट्रकच्या चाकांपासून मराठीच्या अक्षरांपर्यंतचा प्रवास करणारा हा अवलिया म्हणजे बीड जिल्ह्यातील सादोळ्याचा भारत सोळंके. वडिलांनी शेती विकली आणि भारतला 10वीतच शिक्षण सोडून काम करावं लागलं. गुलजारजींच्याच नमकीन मधल्या हिरो प्रमाणे त्याने सलग 10 वर्ष ट्रक चालवला, पण त्याच्या ट्रक केबिनमध्ये गुटखा तंबाखूच्या पुड्या नाही तर पुस्तके असत. तो पुस्तक वाचल्याशिवाय झोपत नसे आणि उसंत मिळताच नवी कविता लिहित असे. त्याने मुक्त विद्यापीठातून BA केलं, पण एवढ्यावरच तो थांबला नाही. पुढे त्याने ट्रक विकून 2 लाख रुपये आईच्या अकाउंटमध्ये टाकले आणि MA मराठीसाठी थेट पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजची वाट धरली. त्याने आता कुसुमाग्रज आणि गुलजारांच्या कवितेवरचा प्रबंध सादर केलाय. आता लवकरच ड्रायव्हर भारत सोळंके डॉक्टर भारत सोळंके होईल. ट्रकच्या स्टेअरिंग वरून साहित्याच्या ट्रॅकवर आलेल्या भारतला जबरी खबरीचा सलाम. भारतच्या या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी गोष्टींसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी. हम तो सफर करते हैं.